नमस्कार. तर या महिन्यात 27 तारखेला बहुतेक मोहिनी एकादशी येते आणि तुम्हाला माहीतच आहे एकादशी म्हणल्यानंतर वारकरी संप्रदाय पूर्ण असं विठ्ठल भक्तीत वेडा होऊन जातो अक्षरशः. तर भजन, कीर्तन, पारायण असं वेगवेगळं त्यांना आवडतं करायला वगैरे. मग मलाही काहीतरी आवडतं द्यायला म्हणून मी या वारकऱ्यांसाठी मी आज आहे असे तिलक. कसे वाटतं? हे बघा असे याच्या पाठीमागे आहे ना अशी पिन आहे आणि पिन असे हे करून मी इथं अडकवलं आहे बघा असं असं लावतात. आता याला मी मोती लावलेला आहे ह्याच्या खाली असं लावा. तर मला आवडतं, मला क्रोशो इन्कम येतं, तर मी या पद्धतीचे तिलक बनवणार आहे आणि त्यांना खुश करायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हालाही कसं वाटेल? तर असा हा तिलक तयार करण्यासाठी आपल्याला 2 कलरच्या लोकर लागणार आहेत. एक येल्लो कलर आणि एक आहे तो ब्लॅक कलर. अशा 2 कलरच्या आपण लोकर घेणार आहोत. त्याच्याबरोबर सुई, कात्री आणि आपल्याला हवा त्या साईजच्या पिन. मी या ठिकाणी 2 साईजच्या पिन घेतलेल्या आहेत. कोणताही साईज असेल तर तो घेऊ शकता. सुरुवातीला लोकरच्या गोल राऊंड बोटांना द्यायचं आहे. सुई बाहेर काढून आपल्याला 3 साखळ्या या वेड्यावरती घ्यायच्या आहेत. 3 चेन करून घेतल्यानंतर आपण सुईवरती एक वेडा देऊन पुन्हा सुई त्याचमध्ये गोलामध्ये घालून पुन्हा बाहेर काढून असा डबल क्रोशो आपण असे 10 क्रोशे पूर्ण झाल्यानंतर पहिली जी लोकर आहे ती बाहेर ओढायची म्हणजे हा गोल आपला तयार होतो. आता हा गोल तयार झाल्यानंतर जे पहिला खांबाचा जो धागा आहे तो पहिल्या खांबातून बाहेर काढून इथे आपण गाठ मारून घ्यायचे म्हणजे इथे आपले एक राऊंड पूर्ण होतो. यालाच आपण येल्लो कलरची लोकर जोडून घ्यायची आहे. येल्लो कलरचे एकसारखे प्रत्येक क्रोशोमध्ये 2-2 असे छोटे छोटे खांब आपण घालून घ्यायचे म्हणजे सिंगल क्रोशो करून घ्यायचे. प्रत्येक ब्लॅक कलरच्या क्रोशोमध्ये 2 असे सिंगल कलर क्रोशो घालून घ्यायचे आहेत म्हणजे तो एक राऊंड असा पूर्ण करून घ्यायचा आहे. छोटे छोटे क्रोशो घालायचे आहेत म्हणजे छोटे खांब घालायचे आहेत. पूर्ण साखळीवरती वेड्या घेऊन फक्त ते ओढून घ्यायचं आहे. लोकरीतून 2 वेड्यातून एक वेडा असा ओढून घ्यायचा आहे. त्याला छोटा खांब म्हणजेच सिंगल क्रोशो असे म्हणतात. तर असं आपण तयार करून घ्यायचं आहे. एक राऊंड पूर्ण होतं. अशाच पद्धतीने आपण दुसरा देखील राऊंड पूर्ण करायचा आहे. लास्टला जेव्हा राऊंड पूर्ण होतो तेव्हा तिथे तो ओळ कंप्लीट करावी. सिंगल वेडा सुईवरती येतो. त्याच्याच नंतर पुढे आपण साखळी घालून पुढचे आपण खांब घालणार आहे. तर डबल क्रोशो घाला किंवा सिंगल क्रोशो घाला. सिंगल क्रोशो घातले तर 2 लाईन येतील आणि प्रत्येक ह्यामध्ये 2-2 असे सिंगल क्रोशो आपल्याला घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 2 लाईन आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. लास्टला जेव्हा आपण क्रोशो घालून 2 लाईन पूर्ण करून घेतो त्यावेळी 3 क्रोशोमधून म्हणजे 3 ज्या साखळी देतात तिथे एक सुईवरती वेडा देऊन साखळी घालायची आणि तिथे आपण सिंगल क्रोशो घालून घेणार आहोत. 3-3 असे सिंगल क्रोशो घालायचे आहेत. असे 3 सिंगल क्रोशोचे लाईन घालायची आहे. असे आपण लाईन घालून घेणार आहोत. तर असे तुम्हाला केवढ्या साईज हवा आहे त्या पद्धतीने आपण 1 किंवा 2 लाईन घालून घेऊ शकतो. तर मी आता इथे 3 लाईन घालून घेणार आहे. एकसारखे 3-3 खांबांच्या 3 लाईन घालून घेणार आहे. 3 सिंगल क्रोशो घाला किंवा डबल क्रोशो घाला. जसं हवं असेल तसं त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. तर या पद्धतीने मी असा विठ्ठलाचा तिलकाचा जो नाम आहे तो असा
खाली त्याची रेष अशी ओढून घेणार आहे. लास्टला आपण एक सिंगल 2चे 1 आणि नंतर 2चे 1 असं आपल्याला एक सिंगल क्रोशो घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ते करायचं आहे. तर या पद्धतीने आपला हा तिलक तयार झालेला आहे. तर इथे आपण लोकर तोडून घ्यायची आहे, कट करायची आणि ओढून ते आतमध्ये घालायचं लोकर आणि तुम्ही खाली मोती वगैरे लावू शकता आणि बॅक साईडला आपण पिन लावून हा तिलकाचा पिन तयार करणार आहे. कसा वाटला व्हिडिओ?